न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ प्राची। तो आइए देखते हैं नागपुर से आई हुई खास खबर। शर्म करा महाराज साहित्य, चंद्रशेखर बावनकुळे का बयान। नौसेना दिवस के अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज की वीरता को सलाम के रूप में सिंधुदुर्ग जिले के मालवन में छत्रपति शिवाजी महाराज की एक पूर्व लंबाई वाली प्रतिमा स्थापित की गई। दुर्भाग्य से यह प्रतिमा ढह गई। इसका कारण अभी तक पता नहीं चला है। 4 दिसंबर को 2023 को मालवन के राजकोट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किले में प्रतिमा का अनावरण किया। विधायक वैभव नायक ने कहा है कि घटिया काम के कारण शिवाजी महाराज की प्रतिमा गिरी। हम इससे दुखी है और एक शिव प्रेमी होने के नाते हम इसकी निंदा करते हैं। हम 6 महीने पहले करोड़ों रुपए लगाते हैं, जिसके चलते प्रतिमा बन गई, उभारा था और जब काम शुरू हुआ तो स्थानीय लोगों ने काम को लेकर शिकायत भी दर्ज कराई, लेकिन इस समय इसे योजनात्मक तरीके से नजरअंदाज कर दिया गया। हमने मान लिया कि जो विरोध कर रहे हैं वे सही है, उनके खिलाफ हम बात करेंगे। 400 साल पहले बने इस किले का एक भी हिस्सा ढला नहीं। इस पर नागपुर में भी विरोध प्रदर्शन किया गया, जिसमें अपशब्द से नेताओं को टोला गया। भ्रष्टाचार पर बात की गई, जिसमें सभी नेताओं को निशाना बनाया गया। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांकरता वंदनीय आराध्य दैवत आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली, शिवभक्तांची क्षमा मागितली, ज्यांच्या वडिलांना ठेच पोचून त्यांची क्षमा मागितली, याचं पण माफी मागितली। तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतायत। माझा पहिला प्रश्न त्यांना आहे, विक्टोरिया इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हटलं, तुकारू म्हटलं, याचं उत्तर नाना पटोले देतील का? मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडून टाकला, याचं उत्तर नाना पटोले देतील। संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजांना वंशज असल्याचा पुरावाच पाहिजे, याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का? जितेंद्र आव्हाड अफजल खान आणि साहित्यकारांचे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही, अफजल खान साहित्यकार आहे म्हणून ओळख आहे। शरद पवार उत्तर देतील का? शरद पवार साहेब उत्तर देतील? आणि आता एक दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली, तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे, म्हणून त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटीपुळे असतील, आमचे सर्व या ठिकाणी आमदार राऊत असतील, आदित्य पटले असतील, या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आपल्या जिल्ह्यावर केलं आहे। राज्यभर आंदोलन 1,00,000% राजकारण आहे। सकाळी काँग्रेसने म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्र झाले पाठीमागे, पंतप्रधान पाठीमागे, या उपर काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही। त्यांना मतं पाहिजे, मताचं राजकारण करायचं आहे। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही घेणं नाही, त्यांनी वारंवार अपमान केला आहे आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण करते। त्यांनी आपल्या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलेलं आहे। त्यांनी जोडे मारो, आम्ही फेटर मारो, महाविकास आघाडीला फेटर मारो, तुम्ही बदमाशी केली आहे। छत्रपती शिवरायांच्या नावाच्या तुम्ही नावाला कलंक आहे, तुम्ही कलंक आहे। महाविकास छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, कलंक आहे, कारण तुम्ही छत्रपती शिवरायांचा कधी आदर केला नाही, तुम्ही तर पुतळे पाडले, जेसीबी लावून पुतळे पाडले, असे नालायक आहे।
माझी मी पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या पद्धतीने मागणी मागणी तरी हे आंदोलनावर ठाम हे घोटाळेपणा करताय, बदमाशी करताय, महाराष्ट्राला कन्फ्युज करताय. माननीय मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे, त्यांच्या शिवभक्तांची माफी मागितली, सर्व समाजाची माफी मागितली, ज्यांच्या मनात छत्रपतीचा आदर आहे त्यांची माफी मागितली आणि पंडित जवाहरलाल नेहरू लिहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज दरोडेखोर आहे, छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी लुटारू असं लिहिलं आहे. कमलनाथ मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशमध्ये उचल तोडून टाकला. मुख्यमंत्री असताना कमलनाथनी छिंदवाडामध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहे. संजय राऊत म्हणतोय छत्रपती शिवरायाच्या वंशजांना काय पुरावे आहे त्याच्याजवळ वंश असल्याचे. तिकडे जितेंद्र आव्हाड म्हणतात की 40% अफजल खान नसेल तर शिवाजी महाराजची ओळख काय, हे आंदोलन करतात आहे. हे आंदोलन करताय आता हे घोटाळे आहेत, बदमाश आहेत, याला खेटर मारले पाहिजे. बैठकीवर कॉमन झालं तेव्हा मी गेलो कालच्या बैठकीवर रे तू याच्यावर सगळ्यांनी प्रश्न नाही विचारला तो कॉमन घेऊ म्हणून अरे सगळ्यांनी प्रश्न विचारला. ओके ठीक आहे अरे काल बैठक झाली, एक मिनिट, काल बैठक झाली, काय चर्चा झाली नेमकी बैठकीत? एक मिनिट. काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा, माननीय सुनील तटकरेजी, प्रफुल्ल पटेलजी आम्ही सर्व बैठकीला होतो. विदर्भाच्या नागपूरच्या अधिवेशनात काही विकास कामं जे चर्चेला आले होते ते विकास कामं मार्गी लावण्याकरता 1.5 तास यामध्ये गेला. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विदर्भाच्या विषयावर पूर्ण लक्ष टाकणार आहे. जे विकास कामं थांबल्या विदर्भाचे ते पूर्ण करणार आहे. काही महायुतीच्या जागा वाटपाबद्दलही चर्चा झाली आणि त्यामध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये संपूर्ण चर्चा अंतिम होईल. काही मुद्द्यावर एकमत झालं, काही मुद्दे अजून बाकी आहे. मला वाटतं 10 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या महायुतीचे सर्व प्रश्न सुटतील. 150 पेक्षा जास्त जागांवर लढल्यावर ठाम आहे. कुठली आकडेवारी कुणी ठाम नाही आहे, कुणी आकडेवारी काही मांडली नाही आहे. जी जागा जिंकेल त्या जागेला आम्ही महत्त्व देतो आहे. भाजपा जिंकत तर भाजपा लढेल, अजितदादा जिंकेल तिथं अजितदादा लढेल, एकनाथ शिंदे जिंकेल एकनाथ शिंदे लढतील, काही आपले एनडीएचे लोक लढतील. त्यामुळं जागा किती कोणाला मिळाव्या हा मोठा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्राच्या विकासाकरता महायुतीचं सरकार, डबल इंजिन सरकार, मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा करता डबल इंजिन सरकार, या ठिकाणी अनेक शेतकऱ्याचं वीज बिल माफ करण्याकरता महाराष्ट्र सरकार, या आमच्या ज्या 40 महत्वाच्या योजना महाराष्ट्र सरकारने जनतेकरता केल्या आहे त्या योजना पुढे नेण्याकरता डबल इंजिन सरकारची गरज आहे. मोदीजी 2029 पर्यंत पंतप्रधान आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार डबल इंजिन सरकार पाहिजे आहे. आणि म्हणून आमची प्रायोरिटी जे काल ठरली ती प्रायोरिटी जिंकण्याची होती. आम्ही कुठेही काही जागेचा आग्रह धरला नाही. किती टक्के जागांवर एकमत झालं साधारणतः, म्हणजे 288 पैकी टक्केवारी तरी सांगता येईल? हे सर्व 10 तारखेपर्यंत, आज प्रायमरी होईल, इनमॅच्युअर्ड होईल, अनमॅच्युअर्ड होईल. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये आज न बोललेलं बरं. 10 तारखेपर्यंत संपूर्ण वाटप झाल्यावर आमचे महायुतीचे नेते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. उमेदवार प्राधान्य राहील असं ठरलेलं 100% जो निवडून येतोय त्या सक्षम उमेदवाराचं प्राधान्य आहे. एक पाऊल मागे एक पाऊल पुढे चालणार आहे. त्यामुळं महत्वाचं आहे की एक पाऊल पुढे एक पाऊल मागे जिंकण्याकरता लढणे, महाराष्ट्राच्या जनतेकरता सरकारांनी डबल इंजिन सरकार जनतेकरता काम. या चर्चेत मित्र पक्षांचाही विचार केला. हा, आमचे इंडियाचे घटक पक्ष आहेत 13, त्यांचा विचार आम्ही करणार आहोत. सर्वांचा विचार आम्ही करणार आहोत आणि एकंदरीत आम्ही सर्व ठरलं आहे. कोणी फार कोणाचा आग्रह नाही आहे. निश्चितपणे जिंकणे आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता जिंकणे, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला 14 कोटी जनतेला न्याय दिले. शाब्दिक गुरुगुरी सुरू आहे. काही वारंवार स्टेटमेंट येत आहे वेगवेगळ्या
त्यांच्याकडनं त्यावरून पण भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण पदाधिकारी, प्रवक्ते आणि कार्यकर्त्याला मी सूचना दिल्या आहे. आपल्या माध्यमातून सूचना देतो आहे, यानंतर कुणीही महायुतीच्या घटक पक्षाबद्दल काहीही विरोधाभास निर्माण करणारे आपले बोलगेवळेपणा करू नये. कुणीही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कलंकित स्टेटमेंट करू नये. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीला सूचना दिल्या आहे. कोणीही जर आता यानंतर कृती करेल त्यावर पक्ष निश्चित कारवाई करेल. कैमरामैन उदय जी के साथ प्राची की न्यूज MNS न्यूज टीवी के लिए। नमस्कार, मैं अभिषेक बच्चन। कीप वॉचिंग MNS न्यूज।